अभ्यास म्हणजे मी ना YouTube बघायचो, Instagram बघायचो. पण पूर्णपणे जे रिअल आहे ते कोणी नाही सांगत. माझं बी-ए ग्रॅज्युएशन झालंय. खरेदी करतांनी भाव करणं आपल्याला जमलं पाहिजे आणि योग्य भावात खरेदी झाली पाहिजे. कुक्कुटपालनामध्ये तुमचा वेळ आहे ना जास्त प्रमाणात लागत नाही आणि तुम्ही ह्या बिझनेस म्हणजे साइड बिझनेस म्हणून करू शकता. थोड्यापासून सुरुवात करू शकता. हे कुक्कुटपालन असं आहे, की व्यापारी जागेवरच येतात जास्त करून. कोकरं आहे त्यांना जो आजार समजा आज आजार झालाय ना, तर थोडक्यात बरा झाला पाहिजे. डॉक्टरची गरजच नाही पडली पाहिजे. हं. तुमचा इन्कम तेवढा असेल तर तुम्ही एक माणूस ठेवू शकता. पण त्याचबरोबर आपलं पण त्याच्यामध्ये 100% लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर सोडून नाही चालणार. फक्त तुम्ही प्रत्येक धंद्यामध्ये टिकलं पाहिजे आणि तुमचं 100% दिलं पाहिजे. मित्रांनो, मेंढीपालनाविषयी आपण बरेच व्हिडिओ बघितले. पण कोकरू पालन फायदेशीर आहे का? आपण ते करू शकतो का? आणि ते कशाप्रकारे केलं पाहिजे? या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत अमर खताळे, ज्यांचा स्वामित्व गोट अँड शीप फार्म आहे. संपूर्ण माहिती घेणार आहोत. कधीपासून ते करतायत, त्यांचा काय अनुभव आला त्यांना कुक्कुटपालन केल्यानंतर. चला तर मग सुरुवात करूया. दादा नमस्कार. नमस्कार सर. तुमचा एकदा संपूर्ण परिचय देता मला? सर माझं नाव अमर विजय खताळे. मी सिन्नर तालुक्यातून येतो, पाटोळे गाव येथून. आपण कुक्कुटपालनास कधीपासून सुरुवात केली? तसं पाहायला गेलं तर मी प्रॉपर पद्धतीने मला कमीत कमी 6 महिने झाले. पण मी याच्यावर अभ्यास कमीत कमी 4 ते 5 महिन्यापासून करत होतो. आणि सध्या माझी 2-3 दिवसापूर्वी पहिली बॅच सेल केली मी. हं. आपण 2 ऑप्शन्स बघू शकतो. म्हणजे कोकरू पालनासोबत आपण दुसरं बघतो की मोठे मेंढीपालन. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे? आणि कोकरू पालनामध्ये तुम्ही कोकरू पालन करायचं का ठरवलं? अ, सर हे कोकरू पालन आहे ना, तर याच्यामध्ये माझा टाईम म्हणजे जेवढा लिमिटेड टाईम आहे तेवढाच मी त्यांना देतो आणि बाकी माझं दुसरं काम पण म्हणजे शेती वगैरे सगळं जॉब वगैरे ॲडजस्ट करून मी याच्याकडे पूर्णपणे असं म्हणजे मला वाटतं, की इतकं लक्ष दिलं तर हा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो. तसं मेंढी पालनामध्ये आपल्याला 100% वेळ त्यांना द्यायचा आहे किंवा एखादी शेळी गाभण आहे वगैरे हे ते. त्यानुसार त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे मी कुक्कुटपालन निवडलं. आता एखाद्याने मग सुरुवात करायची असल्यावर त्याने निवड कशी करावी? कोणतं आपल्यासाठी योग्य हे कसं ठरवावं? तसं बघायला गेलं ना सर, की प्रत्येक भागामध्ये जी ती अ, जी ती कोकरांची जात आहे ती चालत असते. तर हं. माझं असं म्हणणं आहे, की आपल्या भागात जी जात चालते, तीच जात आपणही पाळली पाहिजे. म्हणजे आपलं समजा गावठीच चालते, तर गावठीच पाळली पाहिजे किंवा मडग्याळ चालते, तर मडगाळ जी जात आहे तीच पाळली पाहिजे. कारण कसं आहे, आपलं एखादं पिल्लू दगावलं, तर आपला पूर्ण प्रॉफिट जो मायनसमध्ये निघून जातो. कोकरू पालनासाठी योग्य जात कोणती? योग्य जात म्हणजे मी तेच सांगतो, की योग्य जात अशी, की जी आपल्या भागामध्ये जी जात चालते, 100% चालते. म्हणजे त्याला जे आपल्या ग्रामीण भागात किंवा तुमच्या ज्या भागात सेट होऊ शकते, तीच जात निवडली पाहिजे. सुरुवात करण्यापूर्वी मला असा प्रश्न विचारायचा आहे, की आपल्या फार्मचं नाव आपण कसं ठेवलं? आणि कशी सुरुवात झाली? आमचं नाव म्हणजे ना, आमचे स्वामी समर्थ महाराजांवर भरपूर श्रद्धा आहे. तर त्यानुसार आम्ही माझ्या मुलाचं नाव स्वामीज्ञ ठेवलं होतं. आणि त्यामुळे मी माझ्या फार्मचं नाव स्वामीज्ञ गोट फार्म असं ठेवलं. गोट अँड शिप फार्म. मग त्यामध्ये तुमच्या गोट पण आहेत आत्ता? नाही, सध्या गोट नाहीये, पण गोट आणणार आहे. म्हणजे जेव्हा माझं शेड थोडं वाढवणार आहे मी, तेव्हा गोट फार्म पण चालू करणार आहे. सुरुवात कशी झाली? आणि तुमचा जो अभ्यास होता, सुरुवातीला तुम्ही म्हटला, की मी त्याचा अभ्यास केला. तो अभ्यास तुम्ही काय-काय केला? आणि काय-काय शिकायला मिळालं त्या अभ्यासातून? शिकायला म्हणजे असं, की थोडक्यात बघायला गेलं ना, तो अभ्यास म्हणजे मी ना YouTube बघायचो, Instagram बघायचो. पण पूर्णपणे जे रिअल आहे ते कोणी नाही सांगत. तर म्हणजे YouTube, Instagram याच्या व्यतिरिक्त आता समजा एआय आपण हे सगळं Googleवर सर्च केलं तरी आपल्याला सगळं भेटून जातं. तर त्यामधून काही किंवा आता जे आमच्या शेतामध्ये जे मेंढी पालन करणारे ते येत राहतात. त्यांना थोडं विचारून असं तसं करून म्हणजे त्याची सगळी माहिती पूर्णपणे गोळा केली आणि त्या अनुभवावरून म्हणजे त्या अभ्यासावरून माझी पहिली बॅच मला तरी वाटतंय बऱ्यापैकी सक्सेसफुल झाली. ज्यावेळेस एखादा नवीन कोणत्या पण व्यवसायात उतरतो, तर त्याला जे इतरांचं मार्गदर्शन असतं, ते प्रॉपर मिळत नाही. म्हणजे जे करायला पाहिजे,
जे महत्त्वाच्या गोष्टी असतात ते काही फार्मर सांगत नाहीत. तर त्याचा तुम्हाला काही अनुभव आला का? हां, नाही भरपूर अनुभव आला. म्हणजे जे काही गावठी उपाय असतात, ते कुणी लवकर सांगत नाही किंवा जो प्रॉफिट आणि लॉस कशा पद्धतीने होतो, ते पण कुणी सांगत नाही. तर जेव्हापासून मी आता मला 2-3 महिने समजा पहिल्या बॅचला झाले. 2च महिने झाले. 65 दिवसात मी पहिली बॅच सेल केली. तर याच्यामध्ये मला भरपूर अनुभव आला, की आपला लॉस कुठे होऊ शकतो आणि प्रॉफिट कुठे होऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी कोणता दुसरा व्यवसाय डोक्यात होता का? की नाही आपण हा व्यवसायाकडे पण बघूया आणि हा पण व्यवसाय बघूया. मग दोन्हीतला जो जमेल त्याच्यावर आपण कंटिन्यू करूया. तर म्हणजे माझं आहे ना पहिल्यांदा बोकडपालन म्हणजे बोकडपालन तर करणारच आहे मी. पण त्याच्या आधी मला वाटलं, की आपण कोकरूपालन केलं पाहिजे. कारण जे आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बोकडांना आजार वगैरे जास्त प्रमाणात येतात. तसं यांना त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात आजार म्हणजे येतात पण कमी प्रमाणात येतात किंवा येतच नाही. तुमचं शिक्षण वगैरे काय झालंय? माझं ग्रॅज्युएशन BA ग्रॅज्युएशन झालंय. मला सांगा, की तुम्ही हे सगळं नोकरी सांभाळून करता? हो सर. नोकरी सांभाळून करतो. अ, तर मला आहे ना जनरल शिप असते कंटिन्यू. त्यामुळे मी 10च्या आत त्यांचं काही चारा-पाणी वगैरे लसी म्हणजे जे काही डोस वगैरे असेल ते सकाळी देऊन घेतो. त्यानंतर मम्मी राहते ती दुपारी 11-12 वाजता चारा टाकून 4-5 वाजता खाद्य, त्यानंतर 6 वाजता परत त्यांना चारा राहतो ते करत असते. त्यानंतर मी संध्याकाळी आल्यावर त्यांचं पहिलं चेकअप करत असतो. चेकअप म्हणजे अ, कोणी जुलाब केले, ताप, सर्दी वगैरे अशा पद्धतीने. आणि जर कोणाला असेल तर त्याच दिवशी त्याचं निवारण झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना मेडिसिन देत असतो. काही जणांना असा प्रश्न असतो, की एक नोकरी करत असतात ते आणि त्यांना दिसतात, की आपण वेगवेगळे व्यवसाय करूया. डोक्यात कल्पना असतात. तर ते असा विचार करतात, की आपण नोकरी सोडून डायरेक्ट या व्यवसायात उतरावं. तर ते किती योग्य आहे? नाही सर, योग्य आहे. पण तुमचा जर बिझनेस जोपर्यंत सिक्युअर होत नाही, तोपर्यंत तुम्ही तरी असं केलं नाही पाहिजे. तुम्ही जोडधंदा म्हणून तो केला पाहिजे आणि जॉब पण सिक्युअर असेल, जवळ असेल, तुमच्याकडे शेती असेल, तर तुम्ही 100% असा व्यवसाय करू शकता. जॉब बघून या छोटा व्यवसाय साइड बिझनेस म्हणून चालू करू शकता. साधारणतः दिवसातील किती वेळ आपल्याला द्यावा लागतो? तसं बघायला गेलं तर मी सकाळी 1 ते 2 तास देतो. त्यानंतर फक्त त्यांना चारा वगैरे सगळं काढून ठेवलेलं राहतं. फक्त 2 हं. 10-15 मिनिटाचं काम राहतं त्यांना ती जाळी ओतून देणं. म्हणजे ती चाऱ्याची जाळी भरलेली राहते ती त्यांना त्यांच्या जागेवर ओतून देणं बस. बाकी दुसरं काही नाही. जे नवीन या व्यवसायात उतरतात, तर अनेक जणांना असं होतं, की त्यांचं दिवसभराचं शेड्यूल पॅक असतं. त्यांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत टाईम नसतो. मग ते काय करतात, की कामगार ठेवतात. तर कामगारावर अवलंबून राहणं या व्यवसायात योग्य आहे का? अ, कामगारांवर अवलंबून राहणं म्हणजे कसं आहे तुमचा जर सेटअप मोठा असेल आणि हं. तुमचा इन्कम तेवढा असेल तर तुम्ही एक माणूस ठेवू शकता. पण त्याचबरोबर आपलं पण त्याच्यामध्ये 100% लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर सोडून नाही चालणार. तुमचा जर 100चा सेटअप आहे, तुम्हाला जर ठेवायचा आहे कामगार, तर तुमचं पण त्याच्यामध्ये लक्ष असलं पाहिजे. तुम्हाला दररोज त्यांचं चेकअप तुम्ही स्वतः केलं पाहिजे. कारण जो कामगार राहील तो फक्त तो शेण वगैरे काढणं, काय असेल ते थोडं झाड-झूड आणि चारा टाकणं एवढंच करू शकतो. तो ते आज म्हणजे त्याला काय आजार झाला काय याच्यावर तो लक्ष देऊ शकत नाही. तुम्ही या गोष्टी सगळ्या कशा शिकला? आता किती दिवसांचा तुम्हाला अनुभव झाला? तसं मला म्हणजे मी जे काही रिअल आहे ते सांगतो. मला 2 म्हणजे 65 दिवसाचाच अनुभव आहे. जास्त काही नाहीये, पण 65 दिवसाचा अनुभव 65 दिवसाच्या अनुभवामागे माझा 4 ते 5 महिन्याचा अभ्यास आहे. सुरुवातीचा जो काळ होता तो कसा गेला? कोकरू कुठून खरेदी केली किंवा संपूर्ण नियोजन कशी सुरुवात केली? अ, तर पहिल्यांदा कोकरू आपण बाजारातून सायखेडा बाजारातून खरेदी केले आणि तेव्हा म्हणजे कोकरू खरेदी करणं वगैरे तिथे सगळं माहितीच आहे आपल्याला कसे असले पाहिजे, काय असले पाहिजे आणि मेन म्हणजे कोकरू खरेदी करताना भाव करणं आपल्याला जमलं पाहिजे आणि योग्य भावात खरेदी झाली पाहिजे. कारण घेतलेला म्हणजे आपण कोकरू खरेदी केलेली जी रक्कम आहे, त्याच्यावर आपला नफा अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही जर 6,000 ला कोकरू खरेदी केले, ते पुढं 7 आणि 8,000 ला जात असेल, तर तो तुमचा लॉस आहे. पण तुम्ही म्हणजे याच्यामध्ये तुमचे 200-300 जरी कमी जास्त झाले, तरी तुमचा तो भरपूर मोठा फायदा होऊन जातो. कोकरू पालनात ज्यावेळेस आपण खरेदी करायला जातो, कोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि जी आपण फसवणूक होते, त्या फसवणुकीचा सामना कसा केला पाहिजे? तसं बघायला गेलं तर आपण कोकरू खरेदी करताना बाजारभावाचा अंदाज घेतला पाहिजे. 2-3 ठिकाणी बघितलं पाहिजे, की आपली म्हणजे
कोणाचे पण कोकर कसे भाव राहते, काय भाव राहते, त्यांची साईज काय आहे, त्यानुसार कोकर खरेदी केले पाहिजे आणि त्या पिल्लांवर चमक असली पाहिजे मेन म्हणजे आणि ते आजारी नसले पाहिजे. आपल्या फार्ममध्ये कोकरू आणल्यानंतर मला सांगा, की फार्म तुमचं कसं आहे? फार्मचं नियोजन कसं केलेलं आहे संपूर्ण? अ, आता बघायला गेलं तर माझा फॉर्म 40x40 चा फॉर्म आहे. म्हणजे हं, 40x40 चे शेड आहे. त्यामध्ये मी 10 फूट जाळी मारली आहे. त्याचबरोबर अ, 40x40 च्या जागेमध्ये 40x15 चा शेड केलेला आहे आणि बाकी पूर्ण जागा बाहेरची जी जागा आहे, त्यांना ती फिरण्यासाठी दिलेली आहे. आणि हं. दिवसभर त्यांना वाटलं तर बाहेर तुम्ही आता बघू शकता मस्त बसले आणि काही चारा खाताय. त्यांना वाटलं बाहेर बसायचं बाहेर, त्यांना वाटलं मधी तर मधी. एक आपण यामध्ये गोष्ट बघतो, की बंदिस्त पण आपल्याला करू शकतो किंवा फिरस्ती पण असतात. तर दोन्हीमधील तुम्ही जे निवडले ते किती योग्य आहे आणि कशाप्रकारे केलं पाहिजे एखाद्यानं करायचं असेल तर? नाही, म्हणजे कसं असतं जागेच्या नियोजनानुसार तुम्ही जर एक ठिकाणी ठेवता, तर एक ठिकाणी पण योग्य आहे आणि तसं पाहायला गेलं तर फिरस्तं म्हणजे ते कसं त्यांना थोडंफार म्हणजे मोकळं पण वाटतं. एकदम जागेवर पण राहून ते मला योग्य नाही वाटत. कारण कसं फिरल्याने त्यांचं व्यायाम वगैरे होतो थोडा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांची हालचाल होत असते. त्यामुळे त्यांना फ्री वाटतं आणि आजार वगैरे कमी होतात. अर्ध बंदिस्तमध्ये. हं. खरेदी करताना कोकरू किती दिवसाची खरेदी करता तुम्ही? खरेदी करताना कमीत कमी ते 2 ते 2.5 महिन्याचे पाहिजे आणि चारा खाणारे पाहिजे. म्हणजे त्यावेळेस तुम्ही घेतलेलं असतं आईचं दूध बंद झालेलं असतं त्यावेळेस? बरोबर. आईचं दूध बंद झालेलं असतं आणि ते पूर्णपणे चारा खाणारे राहतात. मग त्यांना फार्ममध्ये आणल्यानंतर चारा असेल, पशुखाद्य असेल, ते कसं दिलं जातं? किती दिलं जातं? कोणतं दिलं जातं? सर्वप्रथम जेव्हा आपण कोकरं शेडवर आणतो, तर त्यांना 2 दिवस तर सुका चाराच असतो. आणल्या-आणल्या त्यांना गुळ पाणी ठेवत असतो मी. त्याचबरोबर 2 दिवसानंतर त्यांना हळू-हळू जो मुरघास आहे आपला तो देत असतो आणि आता सध्या हिरवा चारा नाही पण इथून पुढे मेथी घास वगैरे जो राहील, त्यानुसार सकाळी सुका चारा, त्यानंतर 11 वाजता मुरघास, दुपारी हिरवा चारा, 6 वाजता 5 वाजता खाद्य आणि 6 वाजता मुरघास अशा पद्धतीने आपलं दिवसाचं नियोजन असतं. आणि खाद्यामध्ये काय दिलं जातं पशुखाद्यामध्ये? पशुखाद्यामध्ये आपण त्यांना मका, गहू, शेंगदाणा पेंड याच्या व्यतिरिक्त तर काही देत नाही दुसरं. चारा आणि पशुखाद्य दोन्हीचं साधारणतः किती प्रमाणात दिलं जातं त्यांना? तर आपलं जे पिल्लं आहे त्यांना सुका चारा जो आहे तो आपल्याला 1 ते 1.5 किलो अशा प्रमाणे प्रत्येक पिल्लाला लागत असतो आणि जे खुराक आहे ते 150 ते 200 ग्रॅमपासून आपण चालू करतो. तर ते वाढत-वाढत आपण त्यांना 250 ग्रॅमपर्यंत नेत असतो हळू आणि जो हिरवा चारा आहे तो पण 3 ते 4 किलो किंवा त्याच्यापेक्षा कमी, जास्त नाही. जास्त दिल्याने त्यांचं पोट वगैरे फुगू शकतं. त्यामुळे प्रत्येक चारा हा प्रमाणातच गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं चाऱ्याचं नियोजन असतं. चाऱ्याचं नियोजन करताना मला सांगा, की चारा व्यवस्थापन किंवा पशुखाद्य व्यवस्थापन हे या कुक्कुटपालन व्यवसायात किती महत्त्वाचं आहे? नाही, खूप महत्वाचं आहे. कारण चारा व्यवस्थापन म्हणजे जे त्यांच्या वजन वाढीसाठी जे गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पशुखाद्य. ते खूप गरजेचं आहे याच्यामध्ये आणि चारा जो आहे म्हणजे आपल्याला ओला चारा पावसाचा ओला चारा त्यांना दिला नाही गेला पाहिजे आणि कवळा चारा जास्त जो हिरवा चारा राहतो त्याच्यामध्ये कवळा चारा राहतो. तो पण जास्त प्रमाणात नाही गेला म्हणजे गेलाच नाही पाहिजे कारण त्यानी त्यांना जुलाब वगैरे होऊ शकतात. कोकरांना जास्त करून आजार कोणते असतात आणि त्याच्यावर उपाय काय केले जातात? सध्या माझ्या अनुभवानुसार त्यांना फक्त 3 आजार असतात, जास्त करून. ते म्हणजे जुलाब, सर्दी आणि ताप. ताप तर जास्त करून म्हणजे मला तर नाही काही अनुभव आला एवढं माझ्या बॅचमध्ये. पण सर्दी आणि जुलाब जास्त प्रमाणात त्यांना होत असतात. त्यासाठी आपण त्यांना काही गावठी पण उपाय करीत असतो आणि काही मेडिसिन पण देत असतो दोन्हींना. कोणता पण व्यवसाय करत असताना कोणत्यातरी एका सीझनमध्ये आपल्याला जास्त त्रास होत असतो. कुक्कुटपालनात सगळ्यात कठीण काळ कोणता असतो? कोणत्या सीझनमध्ये जास्त त्रास होतो? अ, सध्या बघायला गेलं तर पावसाळ्यात जास्त त्रास होतो स्टार्टिंगला. कारण आपण जेव्हा पिल्लं खरेदी करतो तर ते बाहेरचे असतात म्हणजे एक तर फिरस्तेच असतात जास्त करून आणि ते काय राहतं त्यांनी ना ब कवळं गवत वगैरे खायला जातात. त्यामुळे ते आपण शेड बांधलं का ते जुलाब करत असतात. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असा आहे की पावसाळ्यामध्ये पहिले एखादा महिना म्हणजे
बॅच अशी भरा की पावसाळा स्टार्टिंग होताना 1 महिनाभर ती बॅच आधीची असली पाहिजे. म्हणजे स्टार्टिंग पावसाच्या स्टार्टिंगला बॅच खरेदी करू नये असं मला वाटतं. संपूर्ण नियोजन तुम्ही सांगत आहात. या नियोजनामध्ये सुरुवातीपासून तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रीचं नियोजन. मार्केट कसं शोधलं आणि विक्रीचं नियोजन कसं करता तुम्ही? मार्केट म्हणजे काही व्यापारी राहतात ते आपल्या शेड ओपन येतात बघायला. त्यानंतर आपल्याला इथून आपल्या जवळचे जे मार्केट आहे म्हणजे प्रत्येक भागात ते एखादं मोठं मार्केट असतं तसं आपल्या इकडे सायखेडा मार्केट आहे. तर सायखेडा मार्केट विक्रीसाठी चांगलं आहे आणि तिथे पण तिथे पण गेल्यावर आपल्याला जे अ, विकायचं म्हणजे भाव करणं आहे, ते पण खूप गरजेचं असतं. म्हणजे ते पडूनच मागत असतात, पण ते जे आपल्याला वाटतंय, की आपल्याला इथपर्यंत देण्यात आपल्या प्रॉफिटमध्ये, तर अशा पद्धतीनेच त्याची विक्री झाली पाहिजे. सुरुवातीच्या काळात विक्री करताना त्रास होत होता का? आणि अडचणी कोणत्या येत होत्या सुरुवातीला? नाही, सुरुवातीला अडचणी म्हणजे ना, आता व्यापारी जागेवर आले होते. पण ते काय करतात जागेवरचे जे व्यापारी का मी म्हणजे कोकरं नेतो, पण तुम्ही 5-10 दिवस थांबा पैशाला असं तसं. पण याच्यामध्ये आपलं पूर्ण भांडवल अटकून जातं आणि पुढली जी बॅच आहे आपल्या खरेदी करायला त्याच्यामध्ये टाईम होऊन जातो. त्यामुळे 1000 म्हणजे ₹200-300 कमी नाही, पण कॅशमध्येच आपली जे कोकरं खरेदी म्हणजे विक्री ते केली पाहिजे आपण. एखाद्याला व्यवसाय सुरू करत असताना तो हाच विचार करतो, की मार्केट कसं शोधायचं? समजा आता एखादा नवीन उतरला या व्यवसायामध्ये आणि त्याला कुक्कुटपालन करायचे आहे. तर त्यानं मार्केट शोधताना कसं शोधलं पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यानं? म्हणजे एक कुक्कुटपालन असं आहे, की व्यापारी जागेवरच येतात जास्त करून आणि तरी पण समजा जर तुमच्याकडे व्यापारी नसेल, तर तुमच्या जवळचं मार्केट कोणतं आहे, त्या मार्केटचा आढावा घेतला पाहिजे. तुम्ही एखाद 2-3 बाजार हिंडले पाहिजे. कोणत्या साईजचे कोकरं कसे जात्या, काय जात्या. त्यानुसार तुमच्या कोकरांचे भाव वगैरे काय असेल ते त्या पद्धतीने केले पाहिजे. आता आपल्या फार्ममध्ये एकूण किती कोकर आहेत? आता सध्या माझी पहिली बॅच जी होती ती 16ची. त्या गेल्यानंतर मी त्याच दिवशी 14 कोकरं भरली आणि अजून 16 मी 2-3 दिवसात आणणार आहे. म्हणजे ही बॅच मी 30ची बॅच करणार आहे. जी आपण कोकरू खरेदी करता त्यानंतर जो विक्रीपर्यंत त्यांना एका कोकरावर साधारणतः खर्च किती होतो? आता सध्या कोकरावर म्हणण्यापेक्षा आहे ना, मी ना 5,000 5,500 आणि 16 कोकरं खरेदी केली होती. त्यामध्ये मला पूर्ण खर्च त्या बॅचचा झाला होता ₹94,700 असं काहीतरी झाला होता. त्यामध्ये मला 40,000 शिल्लक म्हणजे अ, पर मंथ ₹16,700 अशा पद्धतीने मला शिल्लक राहिले होते 2 महिन्यामध्ये. तर त्यातून तुम्हाला आपल्याला यातून उत्पन्न कसं मिळतं आणि कितीपर्यंत मिळू शकतं आपल्याला? उत्पन्न बनण्यापेक्षा कसं आहे ते की आपण जेवढी क्वांटिटी वाढवू, त्यावर आपलं उत्पन्न ठरतं. म्हणजे महिन्याला जर तुम्ही 15ची बॅच केली, तर ते 3 महिन्याच्या बॅच करायच्या. 15च्या 45 कोकरं तुमच्या शेडवर पाहिजे अशा पद्धतीने महिन्याखाली 15-15 कोकरं भरायचे. तर तुम्ही अ, दर महिन्याला ₹30,000 म्हणजे जास्त पण होऊ शकतं, कमी नाही होणार, पण जास्त होऊ शकतं. ₹30,000 तुम्ही महिन्याकाठी कमवू शकता 15 पिल्लांमागे. ज्यावेळेस आपण कोकरू खरेदी करतो म्हणजे आपण जातो बाजारामध्ये कोकरू खरेदी करतो. आपण आणल्यानंतर काही मरण्याची पण कारणं बघायला मिळतात का? आणि तुमच्या फार्ममध्ये असं झालं का कधी? नाही, असं तर कधी नाही झालं. त्याच्यामुळे आपलं म्हणजे आपण जेव्हा कोकरं खरेदी करतो, तर ते कोकरं निरोगीच असली पाहिजे. कारण आपलं एक कोकरू जर दगावलं, तर आपलं पूर्ण बॅचचा प्रॉफिट खाऊन जातं आणि ती पूर्ण बॅच आपली फेल जाते. सुरुवात करायची असेल एखाद्याला तर त्याने गुंतवणूक किती केली पाहिजे? कोणत्या गोष्टीवर किती गुंतवणूक केली पाहिजे? म्हणजे माझं शेड जे आहे, तर माझं शेड कमीत कमी मला खर्च आलाय तो 1 ते 1.5 लाखाचा. मी जास्त हेवी मटेरियल वापरलं नाही. एकदम म्हणजे लो मटेरियल आहे असं काही नाही की एकदम हेवी मटेरियल आहे. कारण की हेवी मटेरियल जर तुम्ही वापरत आहे, तर तुम्हाला खर्च पण तेवढाच लागणार आहे. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एकदम कमी गुंतवणुकीमध्ये शेड चांगलाच बांधा, पण कमी गुंतवणुकीमध्ये चांगलं कसं करता येईल याच्यावर जास्त भर द्या आणि म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहे, ते थोड्यापासून करा. एक वेळेस जास्त प्रमाणात क्वांटिटी घेऊ नका. पूर्ण नियोजन बघतात माझं ₹2.5 लाख पूर्ण एक बॅचचं
खरेदी करून आणि पूर्ण शेड यामध्ये दोन्ही मिळून माझा 2.5 लाख रुपये खर्च झाला होता. दररोजचं पाणी व्यवस्थापन कसं केलेलं आहे त्यांच्यासाठी? पाणी त्यांना 24 तास पाणी अवेलेबल असतं आणि ते पण ते 2 ते 3 वेळा मी दिवसातून बदलत असतो. कुक्कुटपालनात सर्वाधिक लक्ष आपल्याला कोणत्या गोष्टीवर दिलं पाहिजे? कुक्कुटपालनावर जे काही आहे म्हणजे त्यांच्या आजारावर नियमित लक्ष असलं पाहिजे. म्हणजे आज त्यांना काही वाटलं, काही आजार झाला तर ते आजच्या आज त्याच्यावर आजच्या आज त्याच्यावर निवारण झालं पाहिजे. तुम्हाला जो आत्ता अनुभव आलाय, म्हणजे पहिली बॅच गेली तुमची बरोबर? तर पहिली बॅच गेल्यानंतर आता दुसऱ्या बॅचमध्ये तुम्ही कोणते बदल करणार आहात? उत्पन्न वाढवण्यासाठी कोणते बदल करणार आहात? आणि काय अनुभव आला पहिल्या बॅचमधून? उत्पन्न करण्यासाठी म्हणजे ना, माझी पहिली बॅच 16ची होती, तर आता मी 16ची 30ची बॅच करणार आहे. म्हणजे जो काही माझा नफा आहे, तो माझा सगळा मी त्याच्यातच घालणार आहे. आणि माझं टार्गेट असं आहे, की मी 25-25च्या 3 बॅच करणार आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक महिन्याला बॅच 25 कोकरं विकायला आली पाहिजे, अशा पद्धतीने माझं नियोजन आहे. भविष्यात समजा झालं तर अशा पद्धतीने करणार आहे. असं वाटलं नाही सुरुवातीला आपण मोठ्यापासूनच सुरुवात करावी. कारण की आपण बघतोय, की आता नवीन जे तरुण व्यवसायामध्ये उतरायला सुरुवात करतात, त्यांना असं वाटतंय झटपट यश मिळावं आणि त्यासाठी ते जास्त क्वांटिटी पण खरेदी करू शकतात. तुम्हाला असं वाटलं नाही? नाही सर, म्हणजे ना, मी काल एक Instaला रील टाकली होती माझी. तर माझे कोकरं मी 5.5 खरेदी केले आणि 8 विकले. अशा पद्धतीने रील होती. तर त्याला मला अशा कमेंट आल्या होत्या, "भाव परवडला नाही," असं तसं. तर माझं एक सांगणं आहे, की आपल्याला ₹16,000 महिन्याला राहत आहे, तर हे 16,000 ची किंमत आहे ना, जे एम-आय-डी-सीत काम करणारे ₹400 ₹400 रोजाने कामाला जातात त्यांना विचारलं पाहिजे. कारण 8 किंवा 12 तास त्यांना तिथं काम करून ₹12,000 मिळतात. तर आपणही आपले सगळे कामं बघून अ, या धंद्यामध्ये आपल्याला 15 ते ₹16,000 भेटले होते. तर माझं सांगणं एवढंच आहे, की छोट्यापासून सुरुवात करा. एकदम मोठं घ्यायला जाशाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉसच येणार आहे. तुमचं स्वप्न किती आहे? किती कोकरांपर्यंत तुम्हाला जायचे? तसं बघायला गेलं माझं स्वप्न म्हणजे जास्त मोठं नाही, पण मला 100 कोकरं 25-25च्या 4 बॅचेच्या नुसार असे 100 कोकरं मला शेड करायची. आत्तापर्यंत तुम्हाला तुमच्या फार्ममध्ये तुमच्याकडून कोणत्या चुका झाल्या का? आणि त्यातून काय शिकायला मिळालं? जेव्हा नवीन-नवीन मी व्यवसाय सुरू केला तेव्हा अ, म्हणजे मला चाऱ्याचं एकदम परफेक्ट नियोजन म्हणजे होतं, पण किती प्रमाणात द्यावा, कसा द्यावा हे जास्त प्रमाणात माहीत नव्हतं. मग तेव्हा काय व्हायचं, त्यांना हिरवा चारा जास्त प्रमाणात जायचा. तर त्यांचे पोट फुगायचं. तर ते पोट मला असं वाटायचं, की खाद्य वगैरे जास्त झाल्यामुळे त्यांचं पोट फुगलं असेल. म्हणजे एवढं माहीत नव्हतं, पण मग कशामुळे झालं असेल? तर त्यांना खाद्य किंवा जेव्हा आपला चारा आहे तो जास्त प्रमाणात होतो, तर तेव्हा त्यांचं ते पोट फुगत असतं. आणि त्याच्यावर सोपा उपाय आहे, आपले जिरे उकळून घ्यायचे आणि त्याच्यात 2-3 चिमूट हिंग टाकायचे आणि त्यांना पाजायचं दिवसभरातून 1-2 वेळेस आणि त्याचा 100% रिझल्ट भेटतो आपल्याला. एवढी सगळी माहिती सांगत असताना एक गोष्ट आपण बघितली, की आजाराचं प्रमाण जे असतं त्याच्यावर योग्य उपाय करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी काय होतं, की कुक्कुटपालन वगैरे करतात, पण जे डॉक्टर असतात, ते डॉक्टर वेळेवर येत नाही. मग तो आजार जास्त होतो. तर डॉक्टर वेळेवर येऊन आले नाहीत, तर आपण कशाप्रकारे उपाय केले पाहिजेत आणि कोणते साधारणतः आपल्याला उपाय तुम्हाला माहीत आहेत? तसं बघायला गेलं ना सर, आपले म्हणजे जे कोकरं आहे त्यांना जो आजार समजा आज आजार झालाय ना, तर थोडक्यात बरा झाला पाहिजे. डॉक्टरची गरजच नाही पडली पाहिजे. कारण डॉक्टर म्हणजे कसं अ, आ म्हणजे त्यांचा जो खर्च होणार आहे तो आपल्या मायनसमध्ये जाणार आहे. त्यामुळे जे उपाय आपल्याला घरच्या घरी माहीत आहे, ते लवकरात लवकर आणि जेव्हा त्यांना लगेच आजार होतो त्याच वेळेस झाले ना, तर त्याचं 100% निवारण होऊन जातं. म्हणजे थोडक्यात आता त्यांना जुलाब होत आहे, तर जुलाबाला सी-फ्लॉक्स म्हणून एक टॅबलेट भेटते. ती टॅबलेट त्यांना 3 दिवस लगातार दिली, तर आता माझी 3 पिल्लं असं करत होते, तर 3 दिवस मी लगातार दिले, तर त्यांचे जुलाब 100% थांबले. आणि एक सर्दी सर्दी आणि खोकल्याला एक औषध अँड्रोटॉस म्हणून औषध आहे. ते 3 एम-एल आपल्या पिल्लांना दिलं पाहिजे. त्याने पण त्यांचं सर्दी आणि जो काही खोकला आहे, तो राहून जातो 100%. आता काही कोकरांचे काय होतं, की योग्य प्रमाणात वाढ होत नाही. तर योग्य प्रमाणात वाढ न होण्याची कारणं कोणती असू शकतात? योग्य प्रमाणात म्हणजे आपलं कसं आहे त्यांना जंतुनाशक न देणं आणि त्यामुळे त्यांचं म्हणजे जे
त्यांचं जे खाणं आहे ते त्यांना पचत नाही. त्याच्यामुळे आपल्या शेडवर पिल्लं आल्यानंतर त्यांचं 100% जंतुनाशक झालंच पाहिजे आणि त्यांना लिव्हर टॉनिक म्हणून तुमच्याकडे जे बेस्ट असेल ते तुम्ही दिलं पाहिजे. मी प्रोटॉन लिव्हर टॉनिक देतो, तर तुमच्याकडे जे बेस्ट आहे तुम्ही ते त्यांना रोज किंवा 2 दिवसामुळे ती त्यांना दिलं पाहिजे. ज्यावेळेस विक्री करण्याची वेळ येते, व्यापारी आल्यानंतर ते कोकरूमधील कोणती गोष्टी बघतात आणि मगच ते कोकरू खरेदी करतात, असं काय आहे? हां, असं काही आहे म्हणजे ना त्यांचं म्हणजे जे प्रत्येक जे कोकरू आहे आपलं त्यांचं कंबर वगैरे बघत राहतात ते आणि कंबर मजबूत असेल म्हणजे कंबरावर त्यांचा रेट ठरत असतो. असं कोकरू छोटं-मोठं असं काही नाही राहत. त्यांना जे वाटलं का हे कोकरू भरीव आहे, तर त्याच्यावर म्हणजे जास्त त्यांचा भर राहतो असं. एका कोकराची विक्री करताना किती किंमत ठरते? कशी ठरते? अ, म्हणजे कसं आहे ना कोकरू वजन आपणही त्याचं वजन करत राहिलं पाहिजे आणि त्यानुसार त्याची कॉस्ट कशी निघते, त्यानुसार त्याची विक्री केली पाहिजे. म्हणजे आपण 5,500 ला 10 किलोचं कोकरू आणलंय, तर ते 20-22 किलो झाल्यावर ते कमीत कमी 8 8,500 हजार म्हणजे 20 किलोचं कोकरू 8 ते 9,000 पर्यंत गेलं पाहिजे. अशा हिशोबाने तुम्ही त्याच्या वजनाचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. एवढ्या सगळ्या आत्ताच्या तुमच्या अनुभवातून मला सांगा, की कोकरू पालन ज्यांना करायचे त्यांना तुम्ही काय सांगाल? कोकरू पालन का फायदेशीर आहे? थोडक्यात सांगायचं झालं ना सर, की कोकरू पालनामध्ये तुमचा वेळ आहे ना, जास्त प्रमाणात लागत नाही आणि तुम्ही या बिझनेस म्हणजे साइड बिझनेस म्हणून करू शकता. थोड्यापासून सुरुवात करू शकता आणि तुमचे जे बाकीचे शेतीचे कामं आहे, जॉब करून हे सगळं ॲडजस्ट करून अ, घरी म्हणजे महिला वगैरे असेल तरी ते त्यांचं बघू शकता. अशा पद्धतीने म्हणजे अ, एकदम 24 तास त्याच्यामध्ये अटकायचं तुम्हाला काही काम नाहीये. तुमचं सगळं कामाचं नियोजन बघून तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ शकता. काही वेळा काय होतं, की आपण बघतो, की तरुण पिढी व्यवसायामध्ये उतरते. तर एक व्यवसाय ती करत असते, पण त्यांना दिसतं असं, की थोडा दिवस ते वाट बघतात, यश दिसत नाही. मग ते दुसरा पर्याय शोधत असतात, दुसरा व्यवसाय शोधतात. तर एका व्यवसायावर निर्भर राहणं आणि दुसरा ऑप्शन शोधणं, त्यातील फरक काय आहे आणि काय केलं पाहिजे? नाही, तरुणांना म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही थोड्यापासून सुरुवात करा. तुम्हाला 100% याच्यात फायदा आहे. याच्यात म्हणजे कोणता पण व्यवसायात फायदा आहे, पण टिकून राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता म्हणजे ज्या माझ्या Instaच्या याला व्हिडिओला ज्या कमेंट आल्या, 16,000 शिल्लक राहिले भाऊ काही नाही राहिले. तर म्हणजे आपली मानसिकता अशी झाली ना, की आपल्याला महिन्याला लगेच 50,000-60,000 रुपये त्या व्यवसायातून आले पाहिजे. अ, असं नाही राहत भावांनो. एकदम छोट्यापासून सुरुवात करा आणि छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे छोटी अमाउंट आहे, पण ते आपल्या व्यवसायातून आपल्याला त्याचा प्रॉफिट झालाय. त्याच्यात समाधानी राहा. 100% तुम्हाला अ, अ, यश भेटणारच आहे. इथून पुढे जाताना साधारणतः आपण 5 वर्ष धरली, तर तुम्हाला काय वाटतंय 5 वर्षानंतर तुमचा व्यवसाय कुठपर्यंत पोहोचलेला असेल? सर जसं तुम्हाला मी सांगितलं की माझा 100 कोकरांचा सेट उभा करायचं एक स्वप्न आहे. जर असं झालं तर 5 वर्षात म्हणजे मी जास्त काही नाही, पण 100 कोकरांच्या हिशोबाने 5 वर्षात आपला बिझनेस एकदम टॉपला राहील असं मला वाटतं आणि प्रॉफिटमध्येच राहील. लॉसमध्ये शक्यतो म्हणजे आता ते पुढचं नाही सांगू शकत, पण माझ्या 100% मेहनतीवर मला विश्वास आहे आणि ते टॉपलाच राहील असं मला वाटतं. एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, की जे आपण जागा निवडतो कोकरू पालन करण्यासाठी, तर ती जागा कशी निवडली पाहिजे? कुठे आपण तो फार्म टाकला पाहिजे? या गोष्टी कशी काळजी घेतली पाहिजे? हां, जो काही आपला फार्म आहे ना, तर जास्त प्रमाणात पाणी वगैरे साचणार नाही. अशा पद्धतीने त्याचं नियोजन झालं पाहिजे आणि जर केव्हा पाणी साचलं, तर त्या पाण्याचा निचरा लगेच झाला पाहिजे आणि मोकळं पाहिजे, खेळती पाहिजे. अशा पद्धतीने तुमचा फार्मचं नियोजन पाहिजे. आणि दिशा कोणती योग्य आहे त्यासाठी? फॉर्मची दिशा आहे ना पूर्व-पश्चिम अशा हिशोबाने तुम्ही बांधला पाहिजे. म्हणजे सकाळी सूर्य उगवताना आणि मावळताना दोन्ही वेळेस तुमच्या शेडमध्ये उजेड राहील. सुरुवात तुम्ही केली, फार्ममध्ये गुंतवणूक केली, तर आपल्याला कोकरू पालन जर करायचं असेल, तर कोणत्या योजना आहेत का? तसं बघायला गेलं ना सर योजना तर भरपूर आहे. पण त्या जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण असं नाही म्हणू शकत, की योजना आहे म्हणून आणि त्याचा लाभ आपल्याला भेटलाय. मी तर कोणत्या योजनेचा लाभ नाही भेटला. पण इथून पुढे समजा जर कधी असेल, तर तुम्ही तुमची स्वतःची गुंतवणूक करून ठेवा आणि तुम्ही जो सरकारी जो काही
त्याला काही ॲप्लिकेशन वगैरे असेल ते करून करून ठेवा आणि जेव्हा त्याचा काही लाभ भेटेल, त्या लाभ म्हणजे ते काही अमाउंट भेटेल त्याच्यावर तुम्ही सबसिडी ते नंतरचा भाग झाला. पण सध्या तुम्ही जर तुम्हाला चालू करायचं आहे, तुमचा स्वतःचाच भांडवल तुम्हाला लावायला लागणार आहे. आता पुढे जाताना नोकरी सोडण्याचा विचार करणार आहात फार्म वाढवल्यानंतर? नाही तसं काही नाहीये. कारण कसं आहे ना, म्हणजे आता प्रत्येकाचं वेगळं राहतं. समजा एखादा पुण्याला आहे त्याला इकडे गावात येऊन त्याला तो व्यवसाय सुरू करायचा आहे. तर तर त्या सिच्युएशनमध्ये ते वेगळं आहे. आता मला इथून 5-10 किलोमीटर माझी कंपनी आहे किंवा माझं ऑफिस आहे. तर तिथं माझं जे काही ॲडजस्टमेंट आहे ते होऊन जातं. तर मला तर नाही वाटत, की मी जॉब सोडावा म्हणून. दादा तुम्ही संपूर्ण माहिती दिली आम्हाला कोकरूपालन कशाप्रकारे केलं पाहिजे. जे नवीन या व्यवसायात उतरतात त्यांना ह्या पूर्ण व्हिडिओच्या शेवटी कोणता सल्ला द्याल कोकरूपालनासंदर्भात? तर मला असं सांगणं आहे, की भावांनो, कोणताही व्यवसाय करा. असं नाही की कुक्कुटपालन तुम्ही बोकडपालन करा, शेळीपालन करा, मेंढीपालन करा. फक्त थोडे दिवस टिकून राहा. तुम्हाला 100% यश आहे. आपला गाई व्यवसाय पण आहे, तो पण 100% प्रॉफिटेबलच आहे. फक्त तुम्ही प्रत्येक धंद्यामध्ये टिकलं पाहिजे आणि तुमचं 100% दिलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि खरंच शुभेच्छा आहे माझ्या जे काही तरुण वर्ग हे हा व्यवसाय करणार आहे आणि मी 100% त्यांना जे काही आहे माझं मार्गदर्शन 100% आणि रील बनवायचं म्हणून नाही, पण रिअलमध्ये सांगणार आहे. याच्यामध्ये काहीच इकडे-तिकडे होऊ शकत नाही. तर दादा तुमचं जे Instagram पेज आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगाल आणि त्याच्यावर तुम्ही काय-काय पोस्ट करत असता ते सांगाल? हो सर. म्हणजे माझ्या Instagramवर अमर खताळे नावाने अमर खताळे 1905 या नावाने माझं अकाउंट आहे. तर याच्यावर मी माझा जो काही कुक्कुटपालनाचा अनुभव आहे, तो सगळा शेअर करत असतो आणि नवीन-नवीन म्हणजे जे काही गावठी उपाय आहे, म्हणजे माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून ब्लॉग असा बनवतो, की त्या माध्यमातून कुक्कुटपालन करणारे जे काही माझे फॉलोवर्स आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल. तर आता माझी जी बॅच गेली, त्याच्या सगळ्या माझ्या पूर्ण अनुभवावरून मी एक पी-डी-एफ लॉन्च करणार आहे. त्याची किंमत फक्त ₹49 असणार आहे आणि म्हणजे ते ₹49 घ्यायचा विषय एवढाच आहे, की जे फुकट भेटतं त्याची किंमत नाही राहत. हे जे पैसे देऊन घेतो आपण, त्याची 100% आपल्याला किंमत राहते आणि ज्याला गरज आहे त्यानेच घेतला पाहिजे, खरं सांगायचं झालं तर. कारण 8 तास काम करणाऱ्याला 1 तास लागतो ₹50 कमवायला. तर खरंच ज्याला गरज आहे त्याने 100% घेतलं पाहिजे आणि 100% तुमच्या फायद्याचंच आहे आणि सगळं रिअल आहे. काही असं त्याच्यामध्ये काही फेक नाहीये, की अ, म्हणजे काही गोष्टी काही-काही ॲड करता. मी 200च्या पी-डी-एफ घेऊन पाहिल्या सर, 500च्या घेऊन पाहिल्या. पण त्याच्यात जशी माहिती नाही तशी मी ते एकदम स्वस्त किमतीमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि जे काही माझे कुक्कुटपालक मित्र शेतकरी बांधव जे आहे त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल, तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आणि तुमचं जे इथून पुढची वाटचाल असणार आहे या व्यवसायात त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, धन्यवाद.